नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। महाराष्ट्र राज्य पोलीस पदभरती 2023मध्ये मित्रांनो जी जाहिरात आलेली होती त्याच्याबद्दल महत्त्वाची प्रेस नोट शारीरिक चाचणीबद्दलची प्रसिद्ध झालेली आहे। त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। ही जी मित्रांनो जाहिरात आलेली होती, पोलीस सिपाई, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर असेल किंवा कारागृह पोलीस असेल, SRPF पोलीस असेल, त्यांच्यासाठी मित्रांनो ही सूचना देण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता ही प्रेस नोट मित्रांनो कालच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेली आहे। कालच तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ही मित्रांनो देण्यात आली होती। तर काय म्हटलं याच्यामध्ये पाहूयात बघा। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पद भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा 19/6/2024 पासून मित्रांनो संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे। उमेदवारांना विविध पदांकरिता पोलीस सिपाई, चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस, त्यानंतर तुरुंग विभाग सिपाई पोलीस असेल तर एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात। तर बघा मित्रांनो ऑलरेडी त्यांनी वेगवेगळे अर्ज करण्यासाठी परवानगी दिलेली होती। त्यानुसार मित्रांनो काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी 2 पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते। तुम्हाला मित्रांनो असे लागोपाठ 2 हॉल तिकीट आलेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज असणार आहे। आता मित्रांनो याच्यामध्ये प्रेस नोट त्यांनी दिली त्याच्याबद्दलचीच, तर त्यामुळे काही उमेदवारांना गैरसोय होऊ शकते, म्हणून सर्व घटक प्रमुखांना व महा-IT विभागास सूचना देण्यात आली आहे की महा-IT म्हणजेच तुमची महा-IT जी आहे मित्रांनो केंद्र शासनाची IT कंपनी, तर महाराष्ट्र शासनाची, त्यांच्यामार्फत मित्रांनो त्यांना ही सूचना देण्यात आलेली आहे। तर ज्या उमेदवारास एकाच वेळी 2 पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल अशा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी। तर बघा मित्रांनो तुम्हाला वेगळी तारीख दिली जाणार आहे, तर हॉल तिकीट पुन्हा तुम्हाला भेटू शकतात। तर दुसऱ्या ठिकाणाचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी। तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसाचे अंतर असावे। तर एक परीक्षा झाल्यानंतर तुमची या ठिकाणी शारीरिक चाचणी झाल्यानंतर थोडं तुम्हाला विश्रांती दिली जाणार, म्हणजे 4 दिवस कमीत कमी त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीच्या वेळी सादर करावे लागतील। पहिल्या चाचणीला हजर असाल तुम्ही तरच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला त्याचा लेखी पुरावा मात्र द्यावा लागणार आहे। पोलीस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील। उमेदवारांना अडचण, शंका असल्यास त्यांनी हा जो मेल ID दिला आहे याच्यावरती ईमेल करण्यासाठी मित्रांनो सांगितलेलं आहे। तर पाहू शकता ही प्रेस नोट जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती अप्पर पोलीस महासंचालक जे आहेत मित्रांनो त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी त्यांना किमान 4 दिवसाचे या ठिकाणी मध्ये तुम्हाला गॅप दिला जाणार आहे। त्या टप्प्याटप्प्याने या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे। 19 तारखेपासून तुमच्या या ठिकाणी शारीरिक चाचणी परीक्षा सुरू होत आहेत। अजून दुसरं याबद्दलचं शारीरिक चाचणीबद्दलचं दुसरं कुठलंही अपडेट आलेलं नाही। जशी महत्त्वाची अपडेट वेबसाईटला येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।